एवढा बॅग कशासाठी, कुठे चाललो आहोत आम्ही? व्हिडिओ पुढे बघा म्हणजे नक्की कळेलच. आणि या बेबी हेअरचं काय करायचं, कोणाला माहिती आहे का? तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आज आहे आमच्याकडे संडे स्पेशल पोहे. संडेच्या या धावपळीमध्ये परफेक्ट बसणारा नाश्ता म्हणजेच पोहे, कारण करायला सोप्पा असतो ना. चला, नाश्ता तर करून झाला होता, आता वेळ झाली होती निघायची. आज आम्हाला जायचं होतं बदलापूरला, कारण आता दिवाळी येते आहे ना, म्हणून आम्ही घरी निघालो होतो. आणि मागे अगदी बसायला जागाच नव्हती, एवढं सामान झालं होतं, कारण 4-5 दिवसासाठी जायचं होतं ना. आणि हा टेबलसुद्धा न्यायचा होता. बराच जुना झाला आहे आता, पण त्याचं लाकूड सागवानाचं आहे, म्हणून टाकून द्यायची इच्छा नाही होत. निघायला उशीर नको म्हणून घरी जेवणाचा घाट घातला नव्हता, म्हणून वाटेत थांबून असं मिसळपाववर ताव मारला. कारण प्रॉपर जेवण असं आम्हाला करायचं नव्हतं, कारण तेवढी भूक नव्हती. आणि बनूसाठी सुद्धा इथे आम्ही लस्सी घेतली होती, कारण त्याला बाकीचं असं काही फार आवडत नाही. बदलापूरला पोचल्यानंतर प्रिशा आणि पप्पा आधीच खाली येऊन उभे राहिले होते. बनू आणि प्रिशा जवळजवळ 8 ते 10 दिवसांनी भेटले होते, त्याच्यामुळे ती लगेच त्याला घ्यायला आली होती. आणि एवढं सगळं सामान आम्ही घेऊन आलो होतो, म्हणून पप्पा खाली आले होते आमच्या मदतीसाठी, ते वर घेऊन जायला. 4-5 दिवसांसाठी राहायला जायचं आणि तेही सणावारांसाठी, मग एवढं सामान तर लागणारच ना. आणि घरी गेल्या गेल्या या भावंडांचा फटाके फोडण्याचा कार्यक्रम चालू झाला होता. बनूला हे आपटी बॉम्ब फोडायला खूप आवडतं आणि ते सेफसुद्धा आहे. आम्हाला पोचायला जवळजवळ 5:30-6 वाजले होते, त्यामुळे चहाचा टायमिंग झाला होता. म्हणून मग फ्रेश झालो आणि मस्तपैकी चहा घेतला आणि मग आम्ही निघालो होतो पुन्हा मूव्ही बघायला. आणि ऐकलं का मंडळी, बदलापूरमध्ये सुद्धा आता मल्टिप्लेक्स चालू झालं हा. पूर्वी मूव्ही बघायला जायचं म्हणजे थेट अंबरनाथलाच जावं लागायचं, पण आता तसं नाही हा. बदलापूरकरांसाठी जणू पर्वणीच आहे हे मल्टिप्लेक्स. आणि आम्ही कोणता मूव्ही बघतोय हे कळलं का तुम्हाला आता तरी? हो, कांताराच. या पिक्चरचं कौतुक करावं तेवढं थोडंच, अगदी शब्दसुद्धा कमी पडतात. आधीचा कांतारा बनूमुळे मला थिएटरमध्ये बघता आला नव्हता, पण यावेळी मनाशी पक्क केलं होतं की हा कांतारा थिएटरमध्ये जाऊनच बघणार. आणि अजूनही तुम्ही ही मूव्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन थिएटरमध्ये बघा. आणि घरी यायला जवळजवळ आम्हाला 11 वाजून गेले होते. आणि आज संडे होता, म्हणून हा फिश फ्रायचा बेत. दुपारी प्रॉपर जेवलो नव्हतो, त्यामुळे आता पोटात अक्षरशः कावळे ओढायला लागले होते. आणि त्यात आवडीचा मेनू, मग काही राहावे ना. मग काय, सरळ ताटावर बसलो आणि सगळ्यांबरोबर मस्त छान जेवण केलं. आणि दिवसाचा शेवट नाईट स्किन केअर केल्याशिवाय संपत नाही, म्हणून तेही करून घेतलं. चला, असा होता आमचा दिवस. चलो, बाय बाय.